इगतपुरी तालुक्यातील बोरी चिवाडे आणि टाकळिया चिवाडी या दोन टंचाईग्रस्त गावांना अखेर शाश्वत पाण्याचा दिलासा मिळाला। SNF तर्फे राबवण्यात आलेले 34वी आणि 35वी जलसमृद्धी योजना रविवारी पूर्णत्वास आल्या। या प्रकल्पासाठी डोंबिवलीच्या दुर्गा परमेश्वरी प्रतिष्ठानने 8.5 लाखाची आर्थिक मदत दिली। सटाणा तालुक्यात खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून करिअरचे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले। योग्य मेहनत, सातत्य आणि समर्पणाने प्रत्येक खेळाडू आपले उज्ज्वल भविष्य खेळातून घडवू शकतो। विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून बघावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व क्रीडा संचालक डॉ. नरेंद्र निकम यांनी केले। चांदवड तालुक्यातील पुरी गावातून वडाळा बारीकडे जाणारा 2 किलोमीटरचा रस्ता ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुला केला। मालेगाव येथे गावचा पोलीस पाटील हा गाव पातळीवर पोलीस यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने या पदावरील व्यक्तीने निपक्ष राहून चोखपणे आपले कर्तव्य बजावावे, तसेच गावात शांतता अबाधित राखण्यासाठी तत्पर भूमिका घ्यावी असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले। पोलीस अधीक्षक पाटील हे पोलीस पाटील कार्यशाळेत बोलत होते। चांदवड येथील आबडकला लोढा वाणिज्य आणि जैन विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य CA अभिजित मोदी यांच्या हस्ते झाले। गणेशोत्सवासाठी सिन्नर आगाराच्या 32 बसेस कोकणात पाठवण्यात आल्या आहेत, त्यामुळे स्थानिक ग्रामीण भागातील फेऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला। बस स्थानकात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे। स्थानिक फेऱ्या निम्म्यावर आल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र सिन्नर बस स्थानकात पाहायला मिळत आहे। ओझर टाउनशिप येथे गणेशोत्सव मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर करावे, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करून आपल्या मंडळाचा आदर्श निर्माण करावा असे आवाहन करून नशाबंदी व अंमली पदार्थ विरोधी देखावा सादर करणारे मंडळाचे कौतुक करून मंडळास पोलिसांतर्फे बक्षिसे दिले जाईल असे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सांगितले। लासलगाव येथे आगामी गणेशोत्सवासह मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त एकोप्याने सामाजिक देखावे सादर करावेत असे आवाहन निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी केले। दिंडोरी तालुक्यातील निळवंडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली। निळवंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता। रिक्त झालेले उपसरपंच पदासाठी निवडणूक सरपंच मनीषा चारस्कोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र पवार यांनी जाहीर केले। त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने दरवर्षी रस्त्यांची दुरवस्था होत असते। या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते, मात्र या विभागाकडे रस्ते दुरुस्तीसाठी निधीच नसल्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्ते दुरुस्ती रखडलेली आहे। तालुक्यात यावर्षी 24 ऑगस्टपर्यंत 1660 मिमी पाऊस झाला। कळवण तालुक्यातील पिडकोस गावातील खारोणे शिवारातील विद्युत ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 गेल्या 15 दिवसापासून बंद असल्याने 60 ते 70 शेतकरी कुटुंबांना वीज नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता। वीजेअभावी शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता, तर विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील खोळंबला होता। याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार मागणी केली, मात्र संबंधित ठेकेदाराकडून जीर्ण स्ट्रक्चर व ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम होत नव्हते। वृत्तपत्रामध्ये 18 ऑगस्ट रोजी ही समस्या प्रसिद्ध होताच महावितरण ॲक्शन मोडवर आले। तत्काळ जीर्ण स्ट्रक्चर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला।